पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोइंबतूरमध्ये आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचं उद्घाटन केलं। याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी किसान सन्मान योजनेचा 21वा हप्ता म्हणून देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली। नैसर्गिक शेती माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। गेल्या 11 वर्षात आमच्या सरकारनं कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल केले आहेत, ज्यामुळे कृषी निर्यातीत दुपटीनं वाढ झाली आहे। जैविक खतांवरचं जीएसटी कमी केल्यानं शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे असं मोदी म्हणाले। शेती आधुनिक करण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत असंही ते म्हणाले। त्याचाच भाग म्हणून पीक विविधता, सेंद्रिय शेती आणि जमिनीचा पोत जाणून त्यानुसार पिकांची रचना केली आहे, त्यामुळे उत्पादन वाढ झाल्याचं पंतप्रधान म्हणाले। साथियों, हमारी मिट्टी की फर्टिलिटी और क्रॉप में न्यूट्रिशनल रिवाइवल के लिए हमें नेचुरल फार्मिंग के रास्ते पर बढ़ना ही होगा। ये हमारा विजन भी है और हमारी जरूरत भी है। तभी जाकर हम अपनी आने वाली पीढ़ियों के लिए अपनी बायोडायवर्सिटी को संरक्षित रख पाएंगे। नेचुरल खेती हमें क्लाइमेट चेंज, मौसम में हो रहे बदलाव का सामना करने में मदद करती है। यह हमारी मिट्टी की सेहत को स्वस्थ रख सकती है और इससे लोगों को नुकसान करने वाले केमिकल से भी बचाया जा सकता है। आज का ये आयोजन इसी दिशा में एक बहुत बड़ी भूमिका निभाने जा रहा है। युवा शक्ती देखील आज शेतीकडे आधुनिक व्यवसायाची संधी म्हणून बघत आहे। अनेक प्रयोग केले जात आहेत, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी ताकद मिळणार आहे असं पंतप्रधान म्हणाले। लवकरच भारत कृषी निर्यातीचं जागतिक केंद्र होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नैसर्गिक शेती हवामान बदलाच्या संकटालाही उत्तर आहे। ही कृषी पद्धती स्थानिक आणि पारंपरिक असल्यानं भूमीसाठी सुरक्षित आहे आणि पर्यावरण स्नेही आहे। त्यामुळे नैसर्गिक शेतीचं जागतिक केंद्र होण्याची क्षमताही भारतात आहे असं पंतप्रधान म्हणाले। आजपासून 21 नोव्हेंबर दरम्यान आयोजित ही दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद तामिळनाडू नैसर्गिक शेती भागीदार मंचानं आयोजित केली आहे। शाश्वत, पर्यावरणपूरक आणि रसायनमुक्त कृषी पद्धतींना प्रोत्साहन देणं तसंच भारताच्या कृषी भविष्यासाठी एक व्यवहार्य, हवामान स्मार्ट आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत प्रारूप म्हणून नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गती वाढवणं हा या परिषदेचा उद्देश आहे। या शिखर परिषदेत शेतकरी उत्पादक संघटना आणि ग्रामीण उद्योजकांसाठी बाजारपेठेतील दुवे निर्माण करण्यावरही भर दिला जाईल। पंतप्रधानांच्या हस्ते